प्रभूजी. आज प्रभू कोणी म्हणेल ख्रिस्त इकडं, कोणी म्हणेल ख्रिस्त तिकडं, आम्ही कुणाच्याही बोलण्याकडे आम्ही लक्ष देऊ नये, आम्ही आमचं मन इकडे तिकडे भटकू नये, तर आम्ही तुझ्या वचनाकडे मनन पठन करून प्रभू आम्ही तुझ्याकडे लक्ष लावावे. आमचे आत्मिक कान, आत्मिक नेत्र तू उघड, जेणेकरून चुकीचे आवाज आम्ही ऐकू नये, चुकीच्या गोष्टी आम्ही पाहू नये परमेश्वर बाप्पा. आणि आम्ही केवळ स्वतःला तुझ्यावर समर्पित करून आम्ही तुझ्या वचनांमध्ये चालावं आणि आम्ही प्रभू त्या खोटे संदेशाला भुलले जाऊ नये. म्हणून तू आमचं रक्षण कर, विशेष करून आमच्या जीवाचं रक्षण कर, आमच्या आत्म्याचं रक्षण कर परमेश्वर बाप्पा, जेणेकरून आमचा आत्मा अशा गोष्टींवर फसवला जाऊ नये, भटकला जाऊ नये प्रभूजी. म्हणून तू सहाय्य कर, मदत कर आणि तुझी कृपा पुरव. आणि या दिवसांमध्ये विशेष करून आम्हाला तुझ्या वचनांमध्ये वाढव आणि तुझ्या वचनांबद्दल ते प्रगटीकरण तू आमच्यामध्ये तू मोकळं कर प्रभूजी. आणि या दिवसांमध्ये आमच्या प्रार्थनेचा स्टॅमिना तू वाढव, जेणेकरून प्रभू त्या प्रार्थनेमध्ये आम्ही जेव्हा स्थिर राहणार प्रभूजी, तेव्हा कुठलीही गोष्ट आम्हाला फसवू शकणार नाही, कुठलीही गोष्ट आम्हाला प्रभू परमेश्वर आम्हाला तुझ्यापासून भवकू शकणार नाही. किती जरी असे संदेश ते आले खोटे, तरी आमचं जीवन केवळ तुला समर्पित केलेलं असं होऊ दे परमेश्वर बाप्पा. आणि आम्ही भटकले जाणार नाही, आमचा विश्वास आहे, कारण परमेश्वर बाप्पा आमचा विश्वास कधी न ढळणारा असा तू कर परमेश्वर बाप्पा. होय प्रभूजी, आम्ही केवळ तू म्हणतो की आम्ही विश्वास ठेवला असं आम्ही बोलू नये, तर आम्ही ते करून दाखवणार आहे. आणि प्रभू तुझ्या वचनांमध्ये प्रभू मुळावलेले पायात घातलेले तू असं आम्हाला कर प्रभूजी, जेणेकरून कुठल्याही गोष्टी आम्हाला तुझ्यापासून दूर करणार नाही परमेश्वर बाप्पा. येणाऱ्या दिवसांमध्ये प्रभूजी तू आम्हाला वाढव, तुझ्यामध्ये तू आम्हाला तयार कर प्रभूजी. आणि आमचं जीवन आम्ही तुलाच समर्पित करावं असं तुझ्या दयेने कृपेने तू कर, अशा मी प्रार्थना विनंती करतो ख्रिस्त येशूच्या नामामध्ये. होय प्रभूजी, तू ही संधी दिलीस म्हणून तुला धन्यवाद देतो, तू चालवलेस म्हणून तुला धन्यवाद देतो. हे पवित्र आत्म्या, तू आमच्याशी सतत बोलत आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवतो. होय पवित्र आत्म्या, आमच्या जीवाला तू तृप्त करत आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो, तुझ्या वचनाद्वारे आमची भूक भागवते म्हणून तुला धन्यवाद देतो. आणि सर्व गौरव तुला देतो, सर्व सन्मान आम्ही तुला देतो प्रभूजी. हा समय तुझ्या हातात देतो प्रभूजी. इथून पुढे तू चालव, प्रत्येक बहीण भावाला तू प्रार्थना चालव, प्रत्येक पास्टरांना तू चालव प्रभूजी. तुझ्या आत्म्याने तू त्यांना भर, तुझ्या पवित्र आत्म्याने तू त्यांना पेटव, अशा मी प्रार्थना करतो. सर्व गौरव आम्ही तुला देतो, सर्व सन्मान आम्ही तुला देतो, मान सन्मान गौरव तुला देतो. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त नाझरेकर याच्या गोड आणि पवित्र नावाची प्रार्थना केली म्हणतो, ऐक पित्या. आमेन आमेन आमेन. हे देवा प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. चांगला आहे, तुझी दया नेहमीची आहे, तुझी दया सनातन आहे, त्यासाठी मी तुझे आभार मानतो. आणि यावेळेस आम्ही आराधना उपासना करत असताना, तुझ्या वचनामधून प्रार्थना शिकत करत असताना आमचं सहाय्य तू करूशी प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही करतो. आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. ये पवित्र आत्मा आमच्यामध्ये ख्रिस्ताला गौरवित तुझा. Holy Spirit of God, come in our midst, O Lord God, and glorify the King of Kings and the Lord of Lords. Glorify the place of your glory, Lord, the house of your glory, in the name of Jesus, O Lord God. तर आत्मेने व खरेपणाने आराधना उपासना करण्यासाठी प्रत्येकाचा सहाय्य करायची प्रार्थना मी येशूच्या नावामध्ये आम्ही करतो. आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. तेरी दया से मैं जीवन जीता हूँ,